हॅलो स्टुडंट, वेलकम टू बायोकिरण. आणि मी के सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 12चा बायोलॉजी या सब्जेक्ट मध्ये चॅप्टर नंबर 3 डिस्कस करणार आहे, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. सो चला तर मग या चॅप्टरला स्टार्ट करूया. इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. सो इनहेरिटन्स मीन्स व्हॉट? सो ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन नोन ॲज अ इनहेरिटन्स. म्हणजे एखादं कॅरेक्टर एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये पाठवणं, याला म्हटलं तर इनहेरिटन्स. आणि व्हॅरिएशन मीन्स व्हॉट? सो कॅरेक्टर ट्रान्सफर होत असताना ऍज इट इज ते येत नाही, ते थोडेसे व्हॅरिएबल होऊन येतात. ओके. सो त्याच्यामध्ये जे डिफरन्सिएशन असतं, त्या कॅरेक्टरमध्ये जे डायव्हर्सिफिकेशन असतं, सो त्याला म्हटलं जातं व्हॅरिएशन. ओके. सो आजच्या या चॅप्टर मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. तर चला तर मग स्टार्ट करूया आजच्या या सेशनला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यांनी दिलंय, कॅन यू रिकॉल? ओके. सो देअर इज एनी सिमिलरिटी बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग? येस. खूप साऱ्या वेळेस आपण म्हणतो ना, की हा जो मुलगा आहे तर तो त्याच्या आईवरतीच गेलाय किंवा वडिलांवरतीच गेलाय. सो असं का म्हणतो आपण? बिकॉज जे काही पॅरेंटल कॅरेक्टर असतात, तर तेच पॅरेंटल कॅरेक्टर हे चाइल्ड मध्ये येत असतात, ऑफस्प्रिंग मध्ये येत असतात. सो येस इज द सिमिलरिटी बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. येस. सो सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलाय, व्हॉट आर द रोल ऑफ क्रोमोझोम इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम? येस, क्रोमोझोम इज द जेनेटिक मटेरियल. क्रोमोझोम जे बनलेले आहेत तर ते जेनेटिक मटेरियल पासून बनलेले आहेत. आणि क्रोमोझोम जे आहेत तर तेच एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये फॉरवर्ड होतात. सो क्रोमोझोम इज द मेमरी ऑफ ऑल द अँसेस्टर्स असंही म्हणू शकतो आपण. सो क्रोमोझोमचा एक रोल असा आहे की ते एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये ते काय करतात? कॅरेक्टर ट्रान्सफर करतात. ओके. पुढे डिटेलमध्ये मी तुम्हाला क्रोमोझोम, पुढच्या चॅप्टरमध्ये क्रोमोझोम आपण डिटेलमध्ये बघणार आहे. सो तेव्हा मी तुम्हाला सांगेल सगळं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर हायब्रिड सीड प्रोड्यूस? हायब्रिड मीन्स फ्युजन ऑफ टू डिफरंट और व्हॅरिएबल गॅमेट, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, जो की डिस्टन्सली प्लेस व्हरायटीज असतील, म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हरायटीज असतील आणि त्यांच्यापासून सुपेरियर कॅरेक्टर मिळवण्यासाठी, म्हणजे चांगले चांगले कॅरेक्टर मिळवण्यासाठी हायब्रिडायझेशन केलं जातं, म्हणजे त्यांचं फर्टिलायझेशन केलं जातं आणि त्यांच्यापासून जे सीड तयार होतं तर त्याला म्हटलं जातं हायब्रिड सीड. पुढे आपल्याला एक चॅप्टर आहे, इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. तर त्या चॅप्टरमध्ये हायब्रिडायझेशन टेक्निक आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायची आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. हायब्रिड डिटेलमध्ये आपण पुढे स्टडी करणार आहे. सो विच आर द क्रोमोझोमल डिसऑर्डर? सो खूप सारे क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, जसं की सिकल सेल अनिमिया असेल, किंवा जनरली डाऊन सिंड्रोम असेल, क्लीन फिल्टर सिंड्रोम असेल, टर्नर सिंड्रोम असेल, किंवा जनरली अजून खूप सारे आहेत, जसं की पार्डरविली सिंड्रोम असेल, एंजलमन सिंड्रोम असेल, हिमोफिलिया असेल, त्यांना कलर ब्लाइंडनेस, असे खूप सारे डिसीजेस आहेत जे की क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हटलं जातं, कारण क्रोमोझोम मध्ये जे काही डिफेक्ट आहेत तर त्या डिफेक्टमुळे हे डिसीज होतात. त्याला क्रोमोझोमल डिसीज किंवा जेनेटिक डिसीज किंवा जेनेटिक डिसऑर्डर म्हटलं जातं. ओके, क्लिअर आहे? चला नेक्स्ट. आता खरं तर या चॅप्टरला आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे ऍक्च्युली कन्सेप्टला. सो फर्स्ट कन्सेप्ट आपल्याला इथे दिली आहे, क्रोमोझोम अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. सो 3.1 पॉइंट आहे, क्रोमोझोम अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. ओके. सो द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू द जनरेशन इज नोन एज अ हेरिडिटी और इनहेरिटन्स. मी तुम्हाला ते सांगितलं की कुठलीही इन्फॉर्मेशन जी पॅरेंटल जनरेशन मधून नेक्स्ट म्हणजे ऑफस्प्रिंगच्या जनरेशनला जर ट्रान्सफर केली जाते, तर त्या इन्फॉर्मेशनला म्हटलं जातं जनरली, त्या इन्फॉर्मेशनला म्हटलं जातं, त्या कन्सेप्टला म्हटलं जातं हेरिडेटी, किंवा त्यालाच म्हटलं जातं इनहेरिटन्स, हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स वॉज सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेटेड बिफोर क्रोमोझोम हॅड बीन ऑब्झर्व ऑर जीन वेअर नोन. जर आपण क्रोमोझोम वरती असलेले जीन जर आपण अनालिसिस केले आणि जीन जर आपण ओळखून घेतले, तर आपण ती इन्फॉर्मेशन काय ट्रान्सफर होणार आहे नेक्स्ट जनरेशन मध्ये, त्याचं मेकॅनिझम काय, तर हे इझिली स्टडी करू शकतो. सो सगळ्यात पहिल्यांदा ग्रेगॉर जॉन मेंडल. ओके. ग्रेगॉर जॉन मेंडल यांनी सन ऑफ द पिसियंट फार्मर, सो एका फार्मरचा स्टुडंट, एक मुलगा होता, ग्रेगॉर मेंडल, आणि त्यांनी पहिल्यांदा जेनेटिक्स वरती स्टडी केलं होतं, म्हणून फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं ग्रेगॉर जॉन मेंडलला. ओके. सो त्यांनी काय म्हटलंय, सन ऑफ द पेसेंट फार्मर वॉज बॉर्न इन मराविया इन
1822. सो 1822 मध्ये मोराविया नावाच्या सिटीमध्ये त्यांची बर्थ झाली होती. ग्रेगॉर मेंडल फर्स्ट गेव द अॅक्युरेट एक्सप्लेनेशन ऑफ द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. सो त्यांनी काय केलं होतं, हायब्रिडायझेशन, प्लांट हायब्रिडायझेशन टेक्निक यूज केली होती. ऍक्च्युली मेंडेल जे होते तर ते एक चर्चमध्ये फादर होते आणि त्यांचा जो सब्जेक्ट होता, एरिया ऑफ स्टडी जो होता, तर तो होता त्यांचा एरिया ऑफ स्टडी जो होता तर तो स्टॅटिस्टिक्स होता आणि ते नॅचरल सायन्सेस मध्ये स्टडी करत होते. आणि त्यांनी काय केलं तर फर्स्ट टाइम स्टॅटिस्टिकल अनालिसिस करून एक प्लांट हायब्रिडायझेशनचा एक्सपेरिमेंट रन केला आणि त्यातून त्यांनी असं सांगितलं की एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये काहीतरी कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. आता तोपर्यंत जीन माहिती नव्हतं, तोपर्यंत क्रोमोझोम माहिती नव्हते आणि त्यामुळे काय झालं की यांनी त्याला काय नाव दिलं, फॅक्टर नाव दिलं. पुढे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहे, पण मी ते सांगतो. आणि त्यांनी पी प्लांट वरती स्टडी केला. गार्डन पी प्लांट जे आहे, ओके, गार्डन पी प्लांट, ओके, गार्डन पी प्लांट वरती त्यांनी स्टडी केला. गार्डन पी प्लांट म्हणजे काय तर वाटाणा, ओके, वटाणावरती त्यांनी स्टडी केला. ओके, याचं सायंटिफिक नेम आहे पायसम सटायवा. मी पुढे डिटेलमध्ये तुम्हाला सांगेलच. सो यावरती त्यांनी स्टडी केलं होतं. सो इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट इन गार्डन पी plant were studied individually one at a time or in combination of 2 or 3 character at a time. He proceed the data mathematically and statistically. So त्यांनी काय केलं, 7 कॅरेक्टर स्टडी केले. बघा, 7 ट्रेट घेतले, 7 कॅरेक्टर घेतले. आता ट्रेट काय, कॅरेक्टर काय, ते पुढे मी टर्मिनॉलॉजी मध्ये सांगणारच. सो 7 कॅरेक्टर घेतले आणि ते कॅरेक्टर इंडिव्हिज्युअली पण स्टडी केले आणि कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा स्टडी केले आणि त्यांचा जो डेटा होता तर तो मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली स्टडी केला. सो मेंडल पॉस्युलेटेड द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. सो त्यांनी प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी दिले, विच देन बिकम अ फंडामेंटल लॉ ऑफ हेरिडिटी. आणि त्यांनाच म्हटलं होतं फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी आज प्रपोज बाय कॅरेन्स. ओके, कॉरेन्सनी 19th सेंचुरीमध्ये हे प्रपोज केले. So he visualized that the trait as such are not inherited physically but by something. सो त्यांनी काय सांगितलं की हे कॅरेक्टर फिजिकली ट्रान्सफर होत नाहीये, तर समथिंग, काहीतरी त्याच्यामध्ये आहे, समथिंग प्रेझेंट इन साइड द गॅमेटिक सेल. सो काहीतरी समथिंग आहे आणि त्याच्यामुळे हे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. आणि पुढे जाऊन त्यांनी काय दिलं, सो टू दिस समथिंग ही कॉइन टर्म फॅक्टर्स. आणि त्या समथिंगला त्यांनी नाव दिलं फॅक्टर्स, ओके, दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर ट्रेट और कॅरेक्टर. सो जे कॅरेक्टर आहे तर ते ट्रान्सफर होण्यासाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर म्हणून कोण आहे तर तो फॅक्टर आहे. रिस्पॉन्सिबल कोण आहे तर तो फॅक्टर आहे असं त्यांनी कन्सिडर केलं. का? कारण तोपर्यंत जीन किंवा क्रोमोझोम याची कुठेही डिस्कवरी झालेली नव्हती आणि त्यामुळे त्यांनी नाव दिलं त्याला फॅक्टर. नंतर त्या फॅक्टरलाच जीन कन्सिडर झालं जेव्हा जीनची डिस्कवरी झाली आणि त्यानंतर फॅक्टरलाच म्हटलं जातं जीन. ही प्रपोज दॅट फॅक्टर्स आर पर्टिक्युलेट इन नेचर. ओके, त्यांनी काय सांगितलं की फॅक्टर्स आर दी पार्टिक्युलेट इन नेचर. द मेंडेलियन फॅक्टर्स आर नाउ टर्म ॲज अ जीन. तुम्हाला ते सांगितलं, मेंडेलियन फॅक्टरला आता काय म्हटलं जातं, जीन म्हटलं जातं. सो दीज फॅक्टर्स आकर इन पेअर. हे फॅक्टर जे तर ते पेअर मध्ये असतात हे पण त्यांनी सांगितलं होतं. इन द पॅरेंट अँड सेग्रिगेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन विदाउट ब्लेंडिंग ऑर मिक्सिंग. त्यांनी काय सांगितलं, सेग्रिगेट म्हणजे हे सेपरेट होतात. ओके, पॅरेंट मधून चाइल्ड मध्ये जाताना हे सेपरेट होतात आणि ते मिक्स होऊन किंवा ब्लेंडिंग न होता किंवा मिक्सिंग न होता ते नेक्स्ट जनरेशन मध्ये गॅमेट फॉर्मेशन करतात. नेक्स्ट जनरेशन साठी काय करतात, गॅमेट फॉर्मेशन करतात. असं काय सांगितलं होतं तर मेंडेलनी सांगितलं होतं. सो मेंडेलनी 7 कॅरेक्टर घेतले होते. त्यांनी जे प्लांट वरती स्टडी केलं होतं तर इट इज द पायसम सटायवम. हे सायंटिफिक नेम पाठ करून ठेवा, 1 मार्कला विचारत असतात स्टेट बोर्डला, आतापर्यंत 2दा विचारलेला आहे. सो पी प्लांट और इट इज ऑल्सो नोन ॲज अ पायसम सटायवम प्लांट. यांनी 7 कॅरेक्टर घेतलेले होते. त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर होतं सीड शेप, सेकंड कॅरेक्टर सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर, फ्लावर लोकेशन अँड प्लांट हाईट. असे टोटल 7 कॅरेक्टर स्टडी केले होते त्यांनी आणि त्या प्रत्येक कॅरेक्टरचे 2 ट्रेट कन्सिडर केले होते. म्हणजे एक होतं डॉमिनंट ट्रेट आणि दुसरं होतं रिसेसिव्ह ट्रेट. आता हे डॉमिनंट रिसेसिव्ह काय पुढे मी डिटेलमध्ये जेव्हा टर्मिनॉलॉजी सांगेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. सो सीड शेप मध्ये 2 कॅरेक्टर, एक राऊंड शेप आणि एक रिंकल शेप. राऊंड म्हणजे गोलाकार, रिंकल म्हणजे सुरकुत्या पडल्यासारखं. ओके, सो राऊंड अँड रिंकल.
सीड कलर मध्ये 2 कलर घेतले होते, येलो अँड ग्रीन. देन पॉड शेप मध्ये परत 2 पॉड घेतले होते, एक इनफ्लॅटेड आणि दुसरं कॉन्स्ट्रिक्टेड. इनफ्लॅटेड म्हणजे सरळ, कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे मध्ये असे गॅप असल्यासारखा. ओके, असे जे अशा लाइनिंग येतात आतमध्ये. ओके, सो असे याला म्हटलं तर कॉन्स्ट्रिक्टेड. त्याच्यानंतर पॉड कलर पण 2 घेतले होते, एक ग्रीन पॉड, दुसरं येलो पॉड. त्याच्यानंतर फ्लावर कलर पण 2 घेतले होते, एक पर्पल फ्लावर, दुसरं व्हाईट फ्लावर. म्हणजे डॉमिनंट जे येतात ते पर्पल, रिसेसिव्ह जे येतात ते व्हाईट. देन फ्लावर लोकेशन पण घेतलं होतं. फ्लावर लोकेशन काय तर एक्झाईल. एक्झाईल म्हणजे फांदीवरती कुठेतरी मध्येच फ्लावर असेल, त्याला म्हटलं तर एक्झाईल लोकेशन. आणि दुसरं टर्मिनल. टर्मिनल म्हणजे शेंड्याला येणारे फ्लावर. ओके, आणि प्लांट हाईट. एक होतं टॉल, दुसरं होतं डॉर्फ. डॉर्फ म्हणजे शॉर्ट. ओके, आणि तुम्हाला हे 7 कॅरेक्टर विचारले जातात. ओके, 2 मार्कच्या क्वेश्चन मध्ये विचारले जातात, तुम्हाला आतापर्यंत विचारलेले आहेत, खूप वेळेस विचारलेले आहेत. हा क्वेश्चन रिपीट होत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला 7 कॅरेक्टर सुद्धा माहिती पाहिजे, पाठ करून ठेवायचे. हे 7 कॅरेक्टर कुठले कुठले आहे? सीड शेप, सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर, फ्लावर लोकेशन अँड प्लांट हाईट. सीड शेप मध्ये 2 राऊंड येलो, सॉरी, सीड शेप मध्ये 2 राऊंड रिंकल्ड, सीड कलर मध्ये 2 येलो ग्रीन, पॉड शेप मध्ये इनफ्लॅटेड कॉन्स्ट्रिक्टेड, पॉड कलर मध्ये ग्रीन येलो, फ्लावर कलर मध्ये पर्पल व्हाईट, फ्लावर लोकेशन मध्ये एक्झॅल टर्मिनल आणि प्लांट हाईट मध्ये टॉल अँड डॉर्फ. सो हे सगळे जे 7 पेअर आहे हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. आता कॉन्ट्रास्टिंगचा मिनिंग काय होतो बघा. कॉन्ट्रास्टिंग कॉन्ट्रास्टिंग म्हणजे अपोजिट कॅरेक्टर. म्हणजे बघा, इथे राऊंड आहे, याचं कॉन्ट्रास्टिंग इथे आहे येलो, सॉरी, राऊंडचं रिंकल्ड, येलोचं अपोजिट ग्रीन, इन्फ्लॅटेडचं अपोजिट कॉन्स्ट्रिक्टेड, ग्रीनचं कॉन्ट्रास्टिंग येल्लो, पर्पलचं कॉन्ट्रास्टिंग व्हाईट, एक्झाईलचं कॉन्ट्रास्टिंग टर्मिनल, टॉलचं कॉन्ट्रास्टिंग डॉर्फ और शॉर्ट. ओके, म्हणजे प्रत्येकाचं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलं आणि दुसरं म्हणजे ते व्हिजिबल कॅरेक्टर घेतलं, कारण तोपर्यंत यांना काही मायक्रोस्कोप वगैरे माहित नव्हते. आणि त्याच्यामुळे यांनी काय केलं तर व्हिजिबल कॅरेक्टर स्टडी केलं. म्हणजे जे डोळ्यांनी दिसणार आहे, व्हिजिबल म्हणजे नेकेड आईजनी जे व्यवस्थित दिसतात, उघड्या डोळ्यांनी जे व्यवस्थित दिसतात, सो त्याला म्हटलं तर व्हिजिबल. ओके, समजलंय? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? आतापर्यंत जे आपण शिकलोय त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? द मेंडल सक्सेस का मिळालं, त्याचे काही रिझन, याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे आतापर्यंत, स्टेट बोर्डला विचारलेला आहे. सो रिझन फॉर मेंडल सक्सेस, मेंडल सक्सेसचे रिझन काय? सो ही एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन. सगळ्यात महत्वाचं, त्यांनी केअरफुली प्लॅन केलेला होता आणि लार्ज सॅम्पल साईज घेतली होती. इन्व्हॉल्व लार्ज सॅम्पल, खूप मोठे सॅम्पल. आय थिंक त्यांच्याकडे जे प्लांट होते तर ते होते 5000 समथिंग. 5000 प्लांट वरती त्यांनी हायब्रिडायझेशन केलं होतं. ओके, सो ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स ऑफ each other, each type, अँड एक्सप्रेस इज रिझल्ट ऍज द रेशो. आणि त्यांनी काय केलं, जे रेकॉर्ड आहे तर ते केअरफुली नंबरच्या फॉर्म मध्ये रेकॉर्ड केलं, स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलं आणि प्रत्येक वेळेस त्याचे रेशो काढले, ऍव्हरेज रेशो काढले, जेणेकरून काय झालं की त्याचे एक्झॅक्ट प्रेडिक्शन ते करू शकत होते. देन इन द पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कॅन बी इझिली रिकॉग्नाइज. आणि त्यांनी पी प्लांट का सिलेक्ट केलं, कारण त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते तर ते इझिली व्हिजिबल होते, रिकॉग्नाइज करू शकत होते त्यांना. द 7 डिफरंट कॅरेक्टर इन पी प्लांट वेअर कंट्रोल बाय अ सिंगल फॅक्टर फिच. ओके, जे काही 7 डिफरंट कॅरेक्टर होते त्यांना कंट्रोल करणारा सिंगल फॅक्टर होता प्रत्येकासाठी, म्हणजे सेपरेट सेपरेट फॅक्टर होते. द फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम. हे नंतर कळालं, ऍक्च्युली त्यांना माहित नव्हतं. पण हे पण त्यांच्या सक्सेसचं एक रिझन आहे की प्रत्येक कॅरेक्टर जे आहे तर ते वेगवेगळ्या क्रोमोझोम वरती होतं. ओके, अँड दीज फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू द जनरेशन. आणि तेच फॅक्टर जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होतात. ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रिसेसिव्हनेस. त्यांनी काय केलं, डॉमिनन्स अँड रिसेसिव्हनेस ह्या कन्सेप्ट इंट्रोड्यूस केल्या. ग्रेगॉर जॉन मेंडल यांनी काय केलं, त्यांनी 2 कन्सेप्ट इंट्रोड्यूस केल्या. वन इज द डॉमिनन्स अँड सेकंड वन इज द रिसेसिव्हनेस. ह्या डिटेलमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. बिफोर लर्निंग अबाउट मेंडल्स एक्सपेरिमेंट, लेट अस अक्विनेटेड विथ जेनेटिक टर्म्स अँड सिम्बॉल्स. सो एकदा आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजी डिस्कस करूया, त्याच्यानंतर पुढे आपण मेंडलचे एक्सपेरिमेंट स्टडी करूया किंवा त्यांचे लॉज स्टडी करूया. ओके, सो फर्स्ट जेनेटिक टर्मिनॉलॉजी. सो जेनेटिक टर्मिनॉलॉजी एकदा स्टडी करू, त्यानंतर आपण डिटेलमध्ये पुढे बघू.
ओके. सो जेनेटिक टर्मिनॉलॉजी मध्ये फर्स्ट टर्मिनॉलॉजी आहे कॅरेक्टर. ओके. फर्स्ट टर्मिनॉलॉजी काय? कॅरेक्टर. सो कॅरेक्टर इट इज स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एखादं स्पेसिफिक फीचर जे असेल तर त्याला म्हटलं जातं कॅरेक्टर. लाईक प्लांट हाईट, हाईट ऑफ अ स्टेम, फ्लावर कलर. ओके. हे जे आहे तर याला म्हटलं तर कॅरेक्टर. सीड शेप, सीड कलर, फ्लावर पोझिशन, हे सगळे काय तर कॅरेक्टर. देन ट्रेट. ट्रेट मीन्स व्हॉट? सो ज्या कॅरेक्टरचे दोन ट्रेट, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्लांट हाईट घेतलं. प्लांट हाईटचे दोन होते, एक होतं टॉल, दुसरं होतं डॉर्फ. सो जनरली हे कॉन्ट्रास्टिंग असतं किंवा अपोजिट असतं. बघा, ट्रेट म्हणजे काय? अन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट. सो कॅरेक्टरचं व्हॅरियंट जे आहे तर त्याला म्हटलं तर ट्रेट. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल सीड शेप, राऊंड, रिंकड. राऊंड आणि रिंकड हे दोन्ही पण सीडचे शेपच आहेत, पण मात्र दोन व्हॅरियंट वेगवेगळे, आणि म्हणून राऊंड आणि रिंकडला म्हटलं जातं इट्स द ट्रेट. याला काय म्हटलं जातं? ट्रेट म्हटलं जातं. देन फॅक्टर. आता फॅक्टर म्हणजे काय? सो फॅक्टर इज द युनिट ऑफ हेरिडिटी. ओके, हे खूप महत्वाचा वर्ड आहे इथे. सो युनिट ऑफ हेरिडिटी. फॅक्टर काय? युनिट ऑफ हेरिडिटी. पार्ट particle present in organism which is responsible for the inheritance and expression of a character. सो असा एखादा पार्टिकल की जो कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी किंवा कॅरेक्टर एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी, म्हणजे इनहेरिटन्स होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेला जो फॅक्टर आहे, सो त्याला म्हटलं जातं, रिस्पॉन्सिबल असलेला जो पार्टिकल्स आहे तर त्याला म्हटलं जातं फॅक्टर. सो फॅक्टर पास फ्रॉम जनरेशन टू द जनरेशन or the next generation through the gametes. So factor determine a genetical character of an organism or biological character of an organism. So factor is responsible for any trait, any character. Okay. So next terminology दिली gene. Gene means a particular segment of DNA which is responsible for the inheritance and expression of the character. थोडक्यात फॅक्टर म्हणजे जीन आहे. फक्त जीन नंतर डिस्कवर झाला आणि जीनची एक मॉडर्न डेफिनेशन आली. सो इट इज द सेगमेंट ऑफ डीएनए विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर. सो जीनची डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे. सेगमेंट ऑफ डीएनए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर inheritance. That means the transfer of one generation to the next generation through the gamete and expression of the character. नुसतं ट्रान्सफर होऊन चालणार नाही, तर तो काय पाहिजे? एक्सप्रेस होणारा पण पाहिजे. देन नेक्स्ट अलील और अलिलोमार्फ. खूप साऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला अलील हा वर्ड नाही देत, कारण तो कॉमन आहे. अलिलोमार्फ देतात. सो अलीललाच अलिलोमार्फ म्हटलं जातं. सो टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. ओके, बघा सिंपल खूप. तुम्ही खूप सारे मूव्ही बघितलेले असेल बघा, आणि त्याच्यामध्ये ना एक मेन डॉन असतो. तर मेन डॉन जो असतो तर त्याचे खूप सारे डुप्लिकेट बनवलेले असतात. म्हणजे एखाद्याला जर भेटायचं असेल तर ते डायरेक्टली जो मेन विलन असतो तर तो जात नाही, त्याचे डुप्लिकेट जातात. आणि का बरं असं करतात? सपोज कुणाला भेटायचं असलं, त्यांनी जर काही फटका केला आणि जर त्यांनी बुलेट चालवली, सपोज जीव घेतला, तर मेन विलनचा जाणार नाही, तर ते डुप्लिकेटचा जाईल. आणि असंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असतं. कुठल्याही एखाद्या पॅथोजन सोबत जेव्हा इंटरॅक्ट करायचं असेल तर तेव्हा डायरेक्टली जीन इंटरॅक्ट करत नाही, तर त्याचे डुप्लिकेट म्हणजे त्याचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स करतात. सो अल्टरनेटिव्ह फॉर्म्स जरी पण म्युटेशन जर झालं तर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स मध्ये होईल. मेन जीन रिस्पॉन्स जो आहे तर तो सेफ राहील आणि त्याच्यामुळे जेनेटिक डिसऑर्डर लगेच होणार नाही. आणि सॉरी, हे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म जे असतात तर त्या अल्टरनेटिव्ह फॉर्म्सलाच म्हटलं जातं अलील्स और अलिलोमॉर्फ. द टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म of a given gene, that is the factor called as allele of each other. They occupy identical loci, that is the position on homologous chromosome. So allele is the short form of allelomorph. Allelomorph चा शॉर्ट फॉर्म आहे allele, आणि जनरली हे जीनचे डुप्लिकेट असतात, अल्टरनेटिव्ह फॉर्म असतात आणि होमोलॉगस क्रोमोझोमच्या आयडेंटिकल पोझिशनलाच असतात. ओके, क्लिअर आहे? इन्फॉर्मेशन क्लिअर आहे इथपर्यंत सगळी? याच्यामध्ये काय डाऊट? फॅक्टरची डेफिनेशन नाही का? येस, फॅक्टरला तुम्ही असं म्हणू शकता, एनी पार्टिकल्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर.
ओके. सो जस्ट मी फॅक्टरची डेफिनेशन लिहून देतो. फॅक्टर मीन्स एनी पार्टिकल which are responsible for inheritance and expression of character. Okay. Factor means any particles which are responsible for inheritance and expression of character. Okay. So this is the definition of factor. नेक्स्ट आपल्याला दिलंय डॉमिनंट अँड रिसेसिव्ह जे टर्मिनॉलॉजी कोणी दिली होती ग्रिगॉर जॉन मेंडेल यांनी दिली होती. ओके. सो डॉमिनंट इट इज अन अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन इन प्रेझेन्स अन अल्टरनेटिव्ह अलील. बघा एक सिंपल गोष्ट सांगतो, कुणी कोणाला सप्रेस करत नाही. पहिली गोष्ट, दोन कॅरेक्टर असतात फादर मध्ये, दोन कॅरेक्टर असतात मदर मध्ये, आणि ज्याचं कॅरेक्टर चाइल्ड मध्ये येईल म्हणजे F1 हायब्रिड मध्ये येईल तर त्या कॅरेक्टरला म्हटलं तर डॉमिनंट कॅरेक्टर. F1 हायब्रिड मध्ये जे एक्सप्रेस होईल त्याला म्हटलं तर डॉमिनंट कॅरेक्टर, आणि जे होणार नाही त्याला म्हटलं तर रिसेसिव्ह कॅरेक्टर. बघा लहानपणी आपण एक गेम खेळायचो बघा स्कूलमध्ये असताना. एक लाईन काढायचो आणि आपण आपल्या मित्राला म्हणायचो की या लाईनला टच न करता या लाईनला छोटं करून दाखव. या लाईनला टच करायचं नाहीये म्हणजे हिला रफ करायचं नाहीये. मग काय कसं काढता येईल, कसं मोठं या लाईनला छोटं करता येईल, तर आपण काय करायचो बघा, तुम्ही खेळले असाल हे गेम. आपण काय करायचो, त्या लाईनच्या शेजारी एक मोठी लाईन काढायचो. बघा आता ही छोटी झाली. इज इट राईट? मला सांगा या लाईनला आपण डिस्टर्ब केलं का? नाही. पण त्याच्या शेजारी आपण दुसरी एक अशी लाईन काढली जिची लेंथ जास्त होती, जेणेकरून ही लाईन परत काय झाली, छोटी झाली. सेम सिच्युएशन डॉमिनेट आणि रिसेसिव्हनेस मध्ये सुद्धा होतं. डॉमिनंट स्वतःच एक्सप्रेशन जास्त करतं, रिसेसिव्ह रिसेसिव्ह कॅरेक्टर पण त्याचं एक्सप्रेशन करणार आहे, पण त्याच्यापेक्षा डॉमिनंटचं एक्सप्रेशन जास्त असल्यामुळे रिसेसिव्हचं एक्सप्रेशन कळूनच येत नाही, आणि त्यामुळे आपण फक्त डॉमिनंट आपल्याला दिसतात. ऍक्च्युअली रिसेसिव्ह सुद्धा एक्सप्रेस होतोय नेक्स्ट जनरेशन मध्ये, मात्र तो दिसत नाही का, कारण त्याच्यापेक्षा जास्त एक्सप्रेस झालेला कोणीतरी आहे, त्याला म्हटलं जातं डॉमिनंट. क्लिअर आहे दोन्हीमध्ये डिफरन्स? जस्ट इन्फॉर्मेशन रीड करून घेऊया. इट इज अन allele that express its trait even the presence of alternative allele, that is the heterozygous condition. आता heterozygous काय पुढे कळेलच तुम्हाला. सो अल्टरनेटिव्हली द allele that express in F1 generation, सिम्पली एवढं म्हणू शकता, allele that express in F1 generation called as a dominant. So allele of a pair that make mask the expression of other allele in F1 generation. सो F1 जनरेशन मध्ये ज्या पॅरेंटचं ट्रेट एक्सप्रेस होतं तर त्या ट्रेटला म्हटलं जातं डॉमिनंट ट्रेट, आणि त्या पॅरेंटला म्हटलं जातं डॉमिनंट पॅरेंट. रिसेसिव्हचं पण तसं आहे. सो दिस अलील इज नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील इन द हेट्रोझायगस कंडिशन, सो एक्सप्रेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील. ओके. म्हणजे हा F1 हायब्रिड मध्ये एक्सप्रेस होत नाही किंवा झालेला दिसत नाही, सो त्याला म्हटलं जातं रिसेसिव्ह. ओके. सो त्या कॅरेक्टरला म्हटलं तर रिसेसिव्ह कॅरेक्टर, त्या पॅरेंटला म्हटलं तर रिसेसिव्ह पॅरेंट. सो इट इज अन अलील दॅट नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड, असं वाटतं बट झालेला असतो. पुढे मी तुम्हाला लॉ शिकवेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. ओके. डॉमिनंट आणि रिसेसिव्ह क्लिअर आहे. जोपर्यंत जेनेटिक टर्मिनॉलॉजी क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण चॅप्टर समजणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या जेनेटिक टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लिअर करा. फिनोटाइप. आता फिनोटाइप काय बघा, फिनोटाइप मीन्स एक्सटर्नल कॅरेक्टर और मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर, सिम्पली तुम्ही म्हणू शकता. बघा, द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट व्हॉट इज अ फिनोटाइप ऑफ दॅट ट्रेट. कुठल्याही ट्रेटसाठी जर फिनोटाइपिक कॅरेक्टर आपण डिस्कस करत असेल, एक्सटर्नल मॉर्फोलॉजी स्टडी करत असेल, मॉर्फोलॉजिकल अपीअरन्स स्टडी करत असेल, तर त्या ट्रेट जे असतं तर ते फिनोटाइपिक ट्रेट असतं. ओके. इट इज ऑब्झर्वेबल, ते एकतर ऑब्झर्वेबल पाहिजे, आणि इट इज डिटरमाइंड बाय द डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ अलील, आणि ते डिफरंट कॉम्बिनेशननी बनलेलं पाहिजे. सो एक्झाम्पल इन पी
फॉर द हाईट ऑफ स्टेम. ओके, हाईट साठी टॉल अँड डॉर्फ आर टू फिनोटाइप्स. ओके, टॉल आणि डॉर्फ हे काय झाले, फिनोटाइप झाले. टॉल कॅरेक्टर, डॉर्फ कॅरेक्टर हे फिनोटाइपिक कॅरेक्टर झाले. ओके, आणि पुढे काय म्हटलंय बघा, टॉल इज डिटरमाइंड बाय कॅपिटल टी कॅपिटल टी. आता कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी हे टॉल साठी जे काही लेटर दिले, तर हे लेटर मात्र दाखवतात जिनोटाइप, दॅट इज द जिनोम. ओके, आणि डॉर्फ साठी दिलं स्मॉल टी स्मॉल टी. स्मॉल का काढलं, कारण रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. टॉल का काढलं, म्हणजे कॅपिटल टी का काढलं, कारण डॉमिनंट कॅरेक्टर आहे. डॉमिनंट ट्रेट जो दाखवलं तर तो कॅपिटल लेटर मध्ये दाखवला जातो, आणि रिसेसिव्ह ट्रेट जो आहे तर तो स्मॉल लेटरने दाखवला जातो. ओके, सो जीनोटाइप, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी काय, जीनोटाइप. जीनोटाइप मीन्स जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट और जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम, ज्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते फिनोटाइपिक कॅरेक्टर दाखवण्याची. बघा, विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर ट्रेट, इट इज रिप्रेझेंटेशन ऑफ जेनेटिक कॉन्स्टिट्यूएशन ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू सिंगल कॅरेक्टर और अ सेट ऑफ कॅरेक्टर. एक तर सिंगल कॅरेक्टर साठी असू शकतात किंवा सेट ऑफ कॅरेक्टर साठी सुद्धा असू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल, इन पी प्लांट, tall plants can have genotype capital T and capital T small t. ओके, कॅपिटल टी पण असू शकतं किंवा कॅपिटल टी स्मॉल टी चं कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतं. आणि ड्रॉर्फ साठी जर म्हटलं तर स्मॉल टी स्मॉल टी. सो कॅपिटल टी, बघा, कॅपिटल टी स्मॉल टी हे झाले डॉमिनंट, आणि स्मॉल टी हे झालं रिसेसिव्ह. ओके, सो रिसेसिव्ह, ओके, रिसेसिव्ह कॅरेक्टर. ओके, रिसेसिव्ह कॅरेक्टर, डॉमिनंट ट्रेट, रिसेसिव्ह ट्रेट, तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, रिसेसिव्ह ट्रेट और डॉमिनंट ट्रेट. देन नेक्स्ट काय आहे, होमोझायगस. आता बघा, होमोझायगस म्हणजे काय बघा, सिंपल मध्ये सांगतो. जेव्हा आपण कॅपिटल टी काढलं तर हे झालं होमोझायगस. स्मॉल टी काढलं हे पण झालं होमोझायगस. पण जेव्हा आपण कॅपिटल टी स्मॉल टी काढलं तर याला म्हणायचं हेट्रोझायगस. होमो मीन्स सिमिलर, झायगस मीन्स झायगोट. सो झायगोट मध्ये असलेले जे गॅमेट आहे तर ते जर सेम असेल तर त्याला म्हणायचं होमोझायगस, आणि होमोझायगसलाच म्हटलं जातं. ओके, होमोझायगस, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्युअर. आणि हेट्रोझायगस, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायब्रिड. ओके, हेट्रोझायगसलाच काय म्हटलं जातं, हायब्रिड म्हटलं जातं. बघा, अन इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग आयडेंटिकल अलील्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड ॲज अ होमोझायगस और प्युअर फॉर द ट्रेट. जर दोन्ही पण आयडेंटिकल अलील असेल, ओके, आयडेंटिकल अलील असेल तर काय म्हटलं जातं, प्युअर म्हटलं जातं. ओके, सो होमोझायगस ब्रीड ट्रू to the trait and produces only one type of gamete, that is the tall capital T or dwarf with small t small t. हेट्रोझायगस म्हणजे काय बघा, an individual possessing character contrasting allele for a particular trait is called as a heterozygous. कॉन्ट्रास्टिंग ट्रेट आहे बघा, हे कॅपिटल टी आहे, स्मॉल टी आहे, टॉल आणि डॉर्फ दोन्हीचे पण एकत्र आलेत. ओके, सो त्याला म्हणायचं हेट्रोझायगस. सो हेट्रोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू फॉर द ट्रेट and produces two type of gamete. जनरली कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस केला आपण कॅपिटल टी स्मॉल टी सोबत, तर त्याच्यासोबत दोन कॅपिटल टी पण बनेल, कॅपिटल टी स्मॉल टी पण बनेल, देन स्मॉल टी कॅपिटल टी पण बनेल, आणि स्मॉल टी असे जिनोटाइप सुद्धा बनवू शकतात. याचा अर्थ सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅरिएबल इंडिव्हिज्युअल बनवू शकतात. ओके, आणि हे होऊ शकतं फक्त आणि फक्त हेट्रोझायगस पासून, आणि हेट्रोझायगसलाच म्हटलं जातं हायब्रिड. क्लिअर आहे. ओके, सो प्युअर लाईन काय म्हटलंय, अन इंडिव्हिज्युअल्स और अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स दॅट इज द पॉप्युलेशन विच इज होमोझायगस. जर होमोझायगस पॉप्युलेशन असेल, ओके, और ट्रू ब्रीडिंग,
जर त्यांच्यामध्येच जर ब्रीडिंग होत असेल प्युअर कॅरेक्टरची, वन ऑर मोर ट्रेट, एक किंवा जास्त ट्रेटसाठी जे की कॉन्ट्रास्टिंग असेल, सॉरी कन्स्टिट्यूएट असेल प्युअर लाईनचे, सो प्लांट विच ब्रीड टू फॉर द पर्टिक्युलर कॅरेक्टर, सो इट इज descendant of a single homozygous parent produced after self fertilization. सो प्युअर लाईन तेव्हाच तयार होईल जेव्हा सेल्फ फर्टिलायझेशन होईल. ओके, सेल्फ पॉलिनेशन होईल तेव्हाच प्युअर लाईन बनतील. म्हणजे काय तर असे ग्रुपचा असा ग्रुप एक इंडिव्हिज्युअलचा की ज्यांच्यामध्ये सगळे होमोझायगस असतील, सगळे ट्रू असेल, सो त्यांना म्हटलं आता प्युअर लाईन. ओके, क्लिअर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला थांबूया आपण इथे. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग.